नमस्कार सरकारी कर्मचारी यूट्यूब चॅनलवर आमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 53% मागे भत्ता, पेन्शनधारकांना सुद्धा मिळणार थकबाकी. त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार आहोत. चला सुरू करूया. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 53% प्रमाणे मागे भत्ता लाभ जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन आणि पेन्शन देयकासोबत दिला जाणार आहे. या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. ती पुढील प्रमाणे पाहूया. देयवाढीबाबत राज्य सरकारला निवेदन. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 3% महागाई भत्ता लाभ लागू करण्याबाबत निर्णय राज्य सरकारने अद्याप न घेतल्याने राज्यातील विविध कर्मचारी संघटनेमार्फत राज्य सरकारला निवेदन देऊन तात्काळ वाढीव महागाई भत्ता फरकासह लागू करण्याचे निवेदन राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना दिले आहे. वाढीव 3% महागाई भत्त्याचा लाभ जुलै 2024 पासून राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव 3% महागाई भत्त्याचा लाभ हा डीए फरकासह दिनांक 1 जुलै 2024 पासून दिला जाणार आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा 50% 53% इतका होणार आहे. डे वाढीबरोबरच एचआरएमध्ये देखील वाढ. राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबरोबरच घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे. सदरची वाढ ही राज्याच्या वित्त विभागाकडून नियोजित शासन निर्णयानुसार घरभाडे भत्त्यामध्ये वास्तव्याच्या ठिकाणानुसार 10%, 20% व 30% अशी वाढ होणार आहे.